आमच्या समस्या अशा आहेत की एक मत रामाला सफरचंदला रामा येईन कामाला असा गरीब हे वस्ती जे आहे गायरान म्हणून तिथं रामाशिवाय अजूनही कोणते प्रश्न सुटू शकत नाहीत। याच्यानंतर आम्ही असा गरीब माणसाचा गरीब बहिणीचा असा आशीर्वाद आहे की रामाच कामाला येईल। पुन्हा पुन्हा आम्हाला रस्ता आता काल परवा म्हणजे कोणता महिना आहे की अमर उपोषण धरून तिथं पाण्याची सुद्धा व्यवस्था त्याने केलेली आहे। म्हणून लाडक्या बहिणी बोलतात की रामा भाऊ कामाला येईन, एक मत रामाला रामा येईन कामाला। मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19च्या समग्र जनतेला सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही कोणाही पक्षाच्या मागं न लागता आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 19च्या सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी असा निर्णय घेतला की आपल्या अडीअडचणीला जो धावून येणारा माणूस आहे अशाच माणसाला निवडून देण्याचा आम्ही या ठिकाणी ठाम भूमिका घेतलेली आहे। आणि प्रभागामध्ये जे प्रलंबित विकास कामे असतील आणि मागच्या नगरसेवकांनी कामं केलेली नसतील ते कामं आम्ही या ठिकाणी तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज आपण या ठिकाणी सुजाता बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये उभे असताना या विहाराचे कंपाऊंड वॉल जो आहे अक्षरशः या ठिकाणी तुटून मोडून पडलेला आहे। त्या ठिकाणी आम्ही या सफरचंद निशाणी घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवत असताना या प्रभागातील वसरणीच्या सुजाण मतदारांना मी नम्र आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या पहिल्या पसंतीचं मतदान आपण सफरचंदवर देऊन प्रचंड मताने या ठिकाणी अनुप भोकरे यांना निवडून द्यावं आणि निवडणूक आम्ही जिंकताच या ठिकाणी या सुजाता बुद्ध विहाराचा चेहरा मोहरा बदलून टाकून या ठिकाणी धम्मध्यान साधना केंद्र तसेच या भिंतीचा कंपाऊंड वॉल जो तुटलेला आहे ते देखील या ठिकाणी बांधून देण्यात येईल। या ठिकाणी सर्व सुविधा नियुक्त या ठिकाणी सभागृह उभारून या सुजाता बुद्ध विहारामध्ये भव्य दिव्य या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल। या ठिकाणी मी या ठिकाणाहून या वसरणीच्या सर्व समग्र जनतेला नम्र आवाहन करतो की आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकांच्या प्रबोधनाला बळी न पडता या ठिकाणी सफरचंद निशाणीवर मतदान करून भरघोस मताने आमच्या उमेदवाराला निवडून द्यावं हीच या ठिकाणी मी मागणी करतो। माझ्या मुलाबद्दल सांगू इच्छितो की मी जो माझा मुलगा उभा केलेला आहे तो काही कारणास्तव मी मागे घेणार होतो, पण माझा दुसरा मुलगा दवाखान्यात असल्या कारणानं वेळ संपून गेली असल्यामुळे मी ते उचलू शकलो नाही। आणि माझ्या मुलाचा संपूर्ण पाठिंबा हा राम भोकरे आणि अनुप भोकरे यांना आहे। मी ताकदीनिशी यांच्या सोबत उभा आहे। थोडी अपेक्षा म्हणतो की आमच्या विहाराचं पुरं वार्ड कंपाऊंड पाण्याची सोय आणि एक समजे आम्ही याच्या समजे महिला वसरणीचा पुरा विभाग झाला याच्या संघ आम्ही मध्ये हे करू एवढीच आमची इच्छा आहे। ओके। प्रभागाच्या विकासासाठी व मूलभूत सुविधेसाठी नागरिकांच्या मूलभूत सुविधेसाठी ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील ते आम्ही थोडंसं ऑब्झर्व केलं आणि असं वाटलं की बाबा आपल्याला पक्षानं जरी नाही दिलं तर आपण अपक्ष तरी राहायला पाहिजे। त्याचं एकमेव कारण माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ यांनी मला अपक्ष उमेदवारी ठेवण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं आणि मी त्या गोष्टींना त्यांच्या मूलभूत सुविधांना सगळं प्रभागातील सर्व मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे आणि आम्ही नक्कीच या ठिकाणी हजारोच्या मतदानानं निवडून येऊ अशी आम्हाला लोकांकडून प्रतिक्रिया आहे। ती जनता जनार्दनच सर्वांना मोठं करत असते आणि जनता जनार्दनच सर्वांना मंत्री आणि या उच्च पदावर पाठवत असते। त्या जनता जनार्दनानंच आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्या जनतेच्या विश्वासावरच आम्ही अपक्ष लढवत आहोत। मी आपल्या माध्यमातून एवढंच म्हणतो की जे कोणी आज रोजी आपल्या पुढं गाड्या घोड्या जे काही गोष्टी असतील ते घेऊन येत आहेत, मतदान मागत आहेत, पण आम्ही आपल्यापर्यंत हात जोडून एकच विनंती करतो की योग्य तो उमेदवार निवडावा हीच मी आपणास विनंती करतो। हो, आम्हाला वाटतंय आमच्या इथं अजून झालेली सुविधा नाही
ते आम्हाला आणतील. ते आमचे भाऊ, लाडके भाऊ, लाडक्या बहिणीच्या कशा झाल्या भाऊ, तसा आमचा ते लाडका भाऊ. आम्हाला पाठिंबा आम्ही देता की त्या बहिणी लाडक्या भाऊ, त्या बहिणी झाल्यात भावाच्या लाडक्या, तर तो आमचा लाडका भाऊ, तो आमचा लाडका भाऊ, आमचा पाठिंबा तुला भरपूर. राम भाऊ हो, प्रत्येक महिन्याला ते 1,500 भाऊ देतो ना. तर आम्हाला लाडक्या बहिणीचा पाठिंबा आमच्या राम भाऊचा आहे. तर आम्ही त्याच्यासाठी काही बी करतो, कर म्हणलं ते, आणि आम्हाला ते पुढे असं करून दाखवायचं आहे. म्हणून आमच्या याच्या मनामध्ये आहे की आमचा राम भाऊ करून दाखवते. त्याच्यासाठी तुम्ही वाटतंय आमचा रामा भाऊ करेल काम आमचं. असं काय काम आहे तुमचे? आमचे बघा आहेत, आमच्या डेनीत झाल्या तेवढ्या पैपाच्या. आता सध्या आंघोळीचं पाणी आहे तर ते उता आले. आता घरकुल अजून राहिले, तर आमचे घरकुल नाही झाले. घरकुल राहिले तर आता दिले तर आंबावनं बखळ घरकुल दिले, तर अजून त्याची द्यायची शक्यता आहे की आम्ही देईन, आमचा याचा विकास करीन. आणि आम्हाला पाण्याच्या नळाच्या ते नळाचं पाणी करीन. म्हणून आमच्या मध्ये हे सगळी हे परिस्थिती की आमचा राम भाऊ करते. आमच्या समस्या अशा आहेत की रामा एक मत रामाला सफरचंदला रामा येईन कामाला, असा गरीब हे वस्ती जे आहे गायरान म्हणून, तिथं रामाशिवाय अजूनही कोणते प्रश्न सुटू शकत नाहीत. याच्यानंतर आम्ही असा गरीब माणसाचा, गरीब बहिणीचा असा आशीर्वाद आहे की रामाच कामाला येईन. पुन्हा पुन्हा आम्हाला रस्ता आत्ता काल परवा म्हणजे कोणता महिना आहे की अमर उपोषण धरून तिथं पाण्याची सुद्धा व्यवस्था त्याने केलेली आहे. म्हणून लाडक्या बहिणी बोलतात की रामा भाऊ कामाला येईन, एक मत रामाला, रामा येईन कामाला. सर्वांची अशी इच्छा आहे, मात्र तेजवर थोडं बोलू शकत नाहीत. त्याच्या मनातली हे इच्छा रामाशिवाय सुटू शकत नाही. यापूर्वी सुद्धा तुमच्या आमच्या अनेक नगरसेवक होऊन गेले, तर त्यांना आमच्या येतात, हार लेवतात, मोठेपणे टाळ्या वाजवतात आणि काय देतो म्हणून सांगून जातात, मात्र बाकी तोंड दाखवतच नाहीत आम्हाला. तुमच्या कामाला कोण येते? आता आम्हाला रामाच कामाला येईल म्हणून सगळ्याची इच्छा अशी आहे. येईल की आलेले आहेत? आलेले आहेत, कारण काय त्याच्याशिवाय कोणीच काम करत नाही, कोणती हे नाही. म्हणून ते म्हणतात की आता रामाच आमच्या कामाला येईल. लता बालाजी भोकरे आहे आणि माझ्याच घरचे आहेत ते उमेदवार उभे राहिलेले डॉक्टर अनु भोकरे आणि रामा भोकरे. हे म्हणजे असा त्यांनी आतापर्यंत सगळ्या लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि आता पण सोडवतील ही माझी इच्छा नाही आहे. सोडवताच ते सर्वांचे प्रश्न सोडवतात. आणि आता त्यांनी म्हणलेले आहेत की इथले बुद्धविहाराचे कामं करून देतो आणि हे सगळं सर्व ते कामं करून देतील. पण तुम्ही पण प्रचंड मतांनी आयपल निशाणीवर मतदान करा आणि प्रचंड मतांनी त्यांना निवडून द्या, ही माझी विनंती आहे तुम्हाला. एक मत रामाला, रामाच येईल कामाला.